एखादा माणूस एखाद्या बाईच्या नादानं किती बाईलवेडा होऊ शकतो आणि तो किती भयंकर कृत्य करतो यासाठी आपण पाहणार आहोत तेलंगणा राज्यामधलं एक विदारक असं दृश्य किंवा विदारक अशी घटना। त्यासाठी आपल्याला जायचं तेलंगणा राज्यामध्ये। त्या ठिकाणचा खम्मम हा जिल्हा आहे आणि त्या जिल्ह्यामधलं रघुनाथ पालेम नावाचा तालुका आहे। त्या तालुक्यामधलं भाऊजी तांडा नावाचं गाव आहे आणि या गावामध्ये डॉक्टर प्रवीण नावाचा एक 32 वर्षाचा डॉक्टर राहतो आहे। त्याच्याबरोबर ती त्याची पत्नी आहे, तिचं नाव आहे कुमारी, तिचं वय साधारणपणे 28 वर्षाचं आहे आणि या पती पत्नींना 2 मुली आहेत। एक आहे कृतिका, तिचं वय साधारण 3 वर्षाचं आहे आणि दुसरी आहे कृषिका, तिचं वय साधारणपणे 5 वर्षाचं आहे। तर ती पत्नी जी आहे त्याची ती पत्नी एनकोरू तालुका आहे त्या तालुक्यातलं रामनगर जे आहे त्या ठिकाणी राहणारी होती, तेच तिचं माहेर होतं। आता हा जो डॉक्टर आहे तो डॉक्टर हैदराबाद या ठिकाणच्या एका खाजगी दवाखान्यामध्ये ॲनेस्थेटिस्ट म्हणून काम करत होता आणि बायको जी आहे ती गृहिणी होती आणि ती घर सांभाळत होती, मुलींचा सांभाळ करत होते। सुरुवातीला हे दोघंही नवरा बायको हैदराबाद या ठिकाणी राहत होते आणि काही काळापूर्वी यांचं कुटुंब खम्मम जिल्ह्यामधलं रघुनाथ पालेम मंडल या भागामध्ये राहायला आलेलं होतं। आता साधारणपणे 2024 मध्ये म्हणजे मे महिन्यामध्ये शेवटच्या आठवड्यामध्ये डॉक्टर प्रवीणने 10 दिवसाच्या सुट्ट्या टाकल्या होत्या कामावरून आणि तो आपल्या कुटुंबाच्या समवेत गावाकडे म्हणजे बाऊजी तांडा नावाचं गाव त्याचं होतं त्या गावाकडे आलेला होता। घरी त्याचे नातेवाईक होते, त्यांच्याबरोबर ती राहायला लागला आणि 2-4 दिवस तो तिथं राहिला होता। आता या काळामध्ये गावाकडे आलाय तर त्याला त्याचं मुलींचं वगैरे आधार कार्ड जे आहे ते अपडेट करायचं होतं आणि त्यामुळे 28 मे 2024 रोजी हा जो डॉक्टर आहे त्या डॉक्टरनं त्याची बायको आणि 2 मुलींना घेतलं आणि तो खम्मम या ठिकाणी ते आधार कार्ड अपडेट करणं वगैरे याच्यासाठी तो गेलेला आहे। पण याच काळामध्ये दुर्दैवी घटना घडली आणि याच्या गाडीला भीषण असा अपघात झाला होता। आता ही माहिती ज्यावेळेस त्याच्या नातेवाईकांना कळली त्यावेळेस नातेवाईक त्या घटनास्थळी पोहोचलेले आहेत। तर खम्मम ते बाऊजी तांडा हा जो रस्ता आहे त्या रस्त्यामध्ये हा अपघात झालेला होता आणि डॉक्टर प्रवीणची गाडी एका झाडावरती म्हणजे धडकलेली होती आणि त्यामुळे त्या गाडीचा चकनाचूर झालेला होता। आता या सगळ्यामध्ये हा जो डॉक्टर आहे तो डॉक्टर मात्र बचावलेला होता, तो वाचला, पण मोठा अनर्थ घडला होता कारण गाडीमध्ये त्याची बायको आणि 2ही मुली यांचा मृत्यू झालेला होता आणि त्यांच्या डोक्याला मार लागलेला होता। त्यानंतर म्हणजे अत्यंत विदीर्ण अशी अवस्था त्यांची झालेली होती आणि यांच्या परिवाराचं होत्याचं नव्हतं झालेलं होतं। आता त्यानंतर खम्मम पोलीस जे आहेत त्यांना ही माहिती दिली गेली, पोलीस त्या ठिकाणी घटनास्थळी आलेले आहेत। आता गाडीमधून आई आणि 2 मुलींचे मृतदेह बाहेर काढले, पंचनामा केलेला आहे, अपघाताची सगळी माहिती पोलिसांनी घेतली आणि त्यावेळेस मग त्यानं सांगितलं की अचानकपणे गाडीवरचं नियंत्रण सुटलं, गाडी भरधाव वेगानं त्या झाडावरती आदळली आणि हा अपघात झालेला होता आणि याच्यामध्ये डॉक्टर प्रवीण जो आहे तो फक्त वाचलेला होता, त्याला किरकोळ जखमा झालेल्या होत्या। आता बॉडी ताब्यात घेतलेली आहे पोलिसांनी, त्यानंतर पोस्टमॉर्टमला पाठवलेली आहे, पंचनामा केलेला आहे आणि अपघाती निधन म्हणून गुन्हा दाखल केलेला आहे। आणि या सगळ्यांमध्ये जी मयत झालेली व्यक्ती आहे किंवा मयत झालेली जी पत्नी आहे तर त्या पत्नीच्या आईनं आणि वडिलांनं त्या पती डॉक्टरच्या विरोधामध्ये मुलगी आणि नातवंड यांच्या हत्येचा आरोप केला होता। कारण या ठिकाणी पती मात्र सुरक्षित आहे, त्याला काही खर्चटलं पण नाही, पत्नी आणि 2ही मुलींचा या ठिकाणी मृत्यू झालेला होता। मग ह्या कसा काय वाचला, ह्याला खर्चटलं सुद्धा का नाही, अशा पद्धतीचे प्रश्न होते आणि त्याच्यामुळे मग पोलिसांनी त्या पतीची सुद्धा चौकशी करायला सुरुवात केली कारण तो गाडी चालवत होता, पण गाडी चालवत होता, नियंत्रण सुटलं, अपघात झाला, यावरती तो ठाम होता। आता पोलिसांनी बॉडी पोस्टमॉर्टमला पाठवलेली आहे आणि पोस्टमॉर्टम झाल्यानंतर ती बॉडी त्यांच्या ताब्यात दिली आणि आता पोस्टमॉर्टमचा अहवाल जो आहे तो यायला वेळ लागणार होता आणि त्या काळामध्ये तपास थंड पडला होता कारण उघड होतं की गाडी चालवत होता, गाडी झाडाला धडकते आणि त्याच्यामध्ये हा मृत्यू होतो, 3 जणांचा मृत्यू याच्यामध्ये होतोय असं सगळे मानत होते। आणि नंतर मात्र ज्या वेळेस 40-45 दिवसानंतर ह्याचा रिपोर्ट आला त्यावेळेस मात्र एक अत्यंत भयंकर गोष्ट समोर आली होती आणि ती म्हणजे या तिघांचाही मृत्यू हा रस्ते अपघातामध्ये झालेला नव्हता, तर त्या 2 मुलींचा मृत्यू गळा दाबून झालेला होता आणि त्यांच्या आईचा मृत्यू हा विषारी औषध पिल्यामुळे किंवा तिला दिल्यामुळे झालेला होता। आता सगळा संशय डॉक्टरवरती होता कारण हा सांगत होता गाडी चालवली, नियंत्रण सुटलं आणि धडकलो आणि सगळे गेले, पण तसं काही झालेलं नव्हतं, विषारी औषधं आणि गळा दाबल्यामुळे हा मृत्यू झालेला होता। आता त्याच्यामुळे मग पोलिसांनी त्या गाडीची सुद्धा तपासणी केली आणि
त्याच्यामध्ये सुद्धा इंजेक्शनचं एक कॅप जे आहे ते दिसून आलेलं होतं. संशय बळावलेला होता. त्यामुळे पोलिसांनी 14 जुलै 2024ला या डॉक्टरला ताब्यात घेतलं आणि त्याच्यानंतर त्याच्याकडे घासून पुसून चौकशीला सुरुवात केली. आपल्याला काय माहीत नाही, मी असं नाही केलेलं, मी कशाला मारू वगैरे वगैरे अशा पद्धतीनं तो बोलत होता. त्यावेळेस पोलिसांनी मग त्याला पोलिसी खाक्या दाखवला, 2-4 फटाफट फटके दिले. त्याच्यानंतर हा जागेवरती आला आणि त्यानंतर त्यानं धक्कादायक खुलासा केला होता, कारण हे सगळं त्यानंच स्वतः घडवलेलं होतं. पण एक व्यक्ती जो आपल्या पत्नीची आणि आपल्या 2 छोट्या छोट्या मुलींची हत्या का करेल? म्हणजे बापाचं सगळ्यात जास्त प्रेम ते मुलींवरती असतं. असं असताना सुद्धा या बाबानं अशा पद्धतीचं कृत्य का केलं होतं? याचं कारण नंतर समोर आलं. ते म्हणजे डॉक्टर प्रवीण हा त्याच्या पत्नी आणि मुलीसोबत हैदराबाद या ठिकाणी राहत होता. तिथे एका खाजगी रुग्णालयामध्ये तो कामाला होता आणि हा डॉक्टर जो आहे तो नेहमी नाईट शिफ्टला असायचा आणि त्याच्यामुळे तो रात्री कामाला जायचा आणि दिवसभर इथं डाराडूर घरी येऊन झोपायचा. आता हे सगळं असं चाललेलं होतं. आता याच काळामध्ये त्या ठिकाणी एक नर्स होती, म्हणजे केरळमध्ये राहणारी नर्स होती, त्या ठिकाणी काम करत होती. तिचं नाव आहे सोनी फ्रान्सिस. तर ही सुद्धा नाईट शिफ्टला असायची आणि ती सुद्धा, तिचं लग्न झालेलं नव्हतं आणि हळूहळू हा डॉक्टर आणि ती नर्स या दोघांच्यामध्ये प्रेम प्रकरण चालू झालेलं होतं. आता त्या नर्सला माहीत होतं की हा डॉक्टर जो आहे त्याचे 2चे 4 झालेत, याचं पिवळं झालेलं आहे. पण तरीसुद्धा आणि ती त्याच्या प्रेमात पडली, तो तिच्या प्रेमात पडला आणि ह्या दोघांचं अफेअर चालू झालेलं होतं. आता काही दिवस काही महिने हे यांचं सगळं सुरळीत चाललेलं होतं. आता इकडे याला 2 मुली झाल्या तरीसुद्धा याचं हे अफेअर चाललेलं होतं. घरी चांगली बायको होती तरीसुद्धा हा बाहेर असं करतच होता. पण आता हे जे विवाहबाह्य संबंध असतात ते कितीही लपवले तरी ते लपत नसतात, कधी ना कधीतरी ते उघड होतात आणि एक दिवस ते बायकोला समजतं. बायकोला कळल्यानंतर मात्र नवरा आणि बायकोमध्ये भांडणाला सुरुवात होते. त्याच्यानंतर बायकोला वाटतं की आता नवऱ्याला समजावलं त्यांनी, बाबा नका हे करू का, नका असं वागू नका, पण तरी पण तो जिथं जायचं तिथं जातोच होता. आता त्याच्यामुळे मग ती बायको वैतागली, भांडणं झाली, सगळं झालं, तरी नवरा ऐकत नव्हता. त्यामुळे तिने आपल्या माहेरच्या लोकांना सांगितलं. मग माहेरच्या लोकांनी ह्या जो जावई आहे त्या जावयाला चांगला फैलावरती घेतला आणि मग त्याला जरा त्यांच्या भाषेमध्ये समजावल्यानंतर मग त्याला हैदराबाद सोडायला लागलं आणि त्याच्यानंतर मग तो आपल्या खम्मम जिल्ह्यामधला रघुनाथ पालेम या ठिकाणच्या भागामध्ये आला आणि त्या ठिकाणी डॉक्टर म्हणून तो काम करायला लागला. आता यावेळेस त्या बायकोला वाटलं की आपला नवरा सुधारला किंवा त्यांच्या सासरच्या माहेरच्या सगळ्यांनाच वाटलं आता हे बाबा सुधारलेलं दिसतंय. पण कुत्र्याचं शेपूट असतं, नळीत घातलं तर नळी वाकडी होते पण शेपूट सरळ होत नाही आणि त्याच्यामुळे तो जो डॉक्टर आहे त्या डॉक्टरच्या डोक्यात नको त्या कल्पना यायला लागल्या, कारण त्याला त्या नर्सची आठवण यायला लागली होती आणि नर्सला ह्याची आठवण येत होती. दोघे एकमेकांशिवाय राहू शकत नव्हते आणि त्यांच्या प्रेमामध्ये ही मुलगी म्हणजे ही पत्नी आणि 2 मुलं जी आहेत ते अडथळा ठरत होते. त्यामुळे या 2 प्राण्यांनी विचार केला की यांना संपून टाकू, मारून टाकू, म्हणजे आपल्याला एकत्र येता येईल. आणि त्याच्यानंतर मग त्यांनी मारण्याचा कट रचला. आता कसं मारायचं, काय मारायचं याच्यासाठी त्यांनी गुगलवरती सर्च करायला सुरुवात केली आणि त्याच्यानंतर मग त्याच्यातही त्यांनी ही आयडिया असं करत मग म्हणले की आता आपणच डॉक्टर आहे त्यामुळे आपण इंजेक्शन वगैरे देऊन अशा पद्धतीनं बेशुद्ध करूया आणि अशा पद्धतीनं त्यांनी तो मारण्याचा प्लॅन केलेला होता. आणि त्यासाठी मग 25-26 मे पासून त्या डॉक्टरनं रुग्णालयामध्ये जवळजवळ 10 दिवसाच्या सुट्ट्या टाकलेल्या होत्या आणि त्यानंतर म्हणजे गावाकडे घेऊन जायचं आणि त्या बायकोला आणि मुलांना संपवायचं असं त्यानं ठरवलेलं होतं. आणि या सगळ्या नियम म्हणजे ह्यांच्या सगळ्या कटाप्रमाणे मग तो गावाकडे आल्यानंतर मग आता ह्यांचं आधार कार्ड वगैरे अपडेट करायचे असं काहीतरी नौटंकी त्यांनी केली. आणि याच काळामध्ये ती पत्नी जी आहे त्या पत्नीची तब्येत थोडी बिघडली होती, त्यामुळे तिला अस्वस्थ वाटायला लागलं होतं. त्यामुळे यानं या संधीचाही फायदा उचलला आणि त्यानंतर मग मेडिकलमध्ये गेला आणि मग वेगवेगळ्या गोष्टी, वेगवेगळ्या औषधं त्याने घेतलेली होते. आणि त्यानंतर मग ती आता बायकोचं त्रास होतोय तिला, त्याच्यामुळे तिला काही इंजेक्शन गोळ्या वगैरे दिल्या आणि तिला पाठीमागच्या सीटवरती झोपवलं आणि ती कायमची झोपलेली होती. आणि त्याच्यानंतर मग त्या ठिकाणी ती मरण पावल्यानंतर मग ह्याच्या ज्या 2 मुली होत्या तर त्या 2 मुलींचा ह्यानं गळा आवळला आणि त्यांनासुद्धा मारून टाकला. आता 3 वर्षाची मुलगी आणि 5 वर्षाची मुलगी विरोध करून तरी काय करणार. आणि त्याच्यानंतर मग त्या तिघींनाही यानं त्या गाडीमध्येच मारून टाकलं. आणि त्यानंतर मग ती गाडी जी आहे ती गाडी, आता तो संध्याकाळची वेळ होती, वाट बघितली, अंधार पडायची वाट बघितली आणि त्यानंतर निर्जन स्थळी गेला आणि गाडी जोरदारपणे म्हणजे आता
एका झाडाला त्याने धडकवली, पण अशी धडकवली की ज्याच्यामधून आपल्याला काय होणार नाही, पण हे तिघंही अपघातामध्ये गेलेले आहेत असं लोकांना वाटेल अशा पद्धतीनं त्यानं तो अपघात घडवलेला होता. आणि नंतर स्वतःला थोडंफार काहीतरी खर्चटवून घेतलं होतं आणि मग स्वतःच त्याने नातेवाईकांना माहिती दिली ॲक्सिडेंट झालेला आहे. त्यानंतर लोक तिथं आली, त्यानंतर मग पुढं पोस्टमॉर्टमचा अहवाल आला आणि त्यावेळेस मग या डॉक्टरचा बनाव जो आहे तो बाहेर आलेला होता. पण अनैतिक संबंधामुळे, एका बाहेरच्या व्यक्तीमुळे, एका पतीनं आपल्या पत्नीची आणि आपल्या 2 छोट्या छोट्या मुलींची हत्या केली होती. म्हणजे हा नालायक प्राणी किती नीच लेवलला पोहोचला होता की स्वतःच्या वासनेपुढं स्वतःच्या लहान मुलींचा जीवसुद्धा घ्यायला त्यानं पुढं मागं केलं नाही, पाहिलं नाही. आणि आता हे दोघंजण जे आहेत ते गजाआड गेलेले आहेत. मच्छरांबरोबर यांचा वासनेचा खेळ चालू असेल. असो, आता त्यांच्या लायकीप्रमाणे त्यांना ती शिक्षा होईलच, नियतीसुद्धा त्यांना ती शिक्षा देईलच. पण अशा घटना टाळण्यासाठी काय केलं पाहिजे? जर समजा कोणाला समजलं की त्याचा जोडीदार किंवा पतीला समजलं पत्नी किंवा पत्नीला समजलं पती की बाहेर खेळी आहे किंवा काहीतरी चुकीचं काम करतो आहे किंवा करते आहे, त्यावेळेस पहिली गोष्ट की आपला जोडीदार म्हणून समजावून सांगणं आणि त्या व्यक्तीला चुकीच्या गोष्टीपासून परावृत्त करणं ही पहिली गोष्ट. पण त्यावेळेस व्हायबल व्हायचं नाही आहे, तर शांतपणे तो विचार करायचा आणि त्या पद्धतीनं सांगायचं. नाही ऐकलं तर आपल्या घरातली ज्येष्ठ मंडळी आहेत किंवा हा माणूस ज्यांचा ऐकतो त्यांना सांगायचं आणि त्यांच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करायचा. त्यानंतर शेवटी ऐकणं न ऐकणं समोरच्याच्या हातात आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा की प्रत्येकानं स्वतःच्या पायावर उभं राहिलं पाहिजे. एखादी महिला आहे आणि ती महिला जर समजा तिचा पती जर असं काही वागत असेल आणि ती महिला जर म्हणजे त्याच्यावरती अवलंबून असेल तर त्या महिलेचे प्रचंड हाल होतात. त्यामुळे स्वतःच्या पायावरती उभं राहणं अत्यंत गरजेचं आहे. त्याचबरोबर ते मी आत्ताच सांगितलं की वाद घालायचा नाही, तर शांतपणे विचार करायचा आणि जो काय आपल्या फायद्याचा आहे तोच निर्णय घ्यायचा. रागाच्या भरात कोणताही निर्णय घ्यायचा नाही. आणि हा जो विषय आहे तो फार मोठा विषय, त्याच्यावरती आपण नंतर सविस्तर बोलणार आहोत. पण याबद्दलचं तुमचं मत काय ते सुद्धा मला जरूर कळवा. पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये एका नवीन विषयासह. तोपर्यंत धन्यवाद.